मंडळी, माझ्या इझी लाईफ विथ श्वेतामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे उन्हामुळे जर आपण टॅन झालो आहे, आपली स्किन काळवंडली आहे, तर तो काळेपणा कसा घालवायचा यासाठी मी टोमॅटो D10 क्लीनअप तुम्हाला सांगणार आहे। आता उन्हाळा सुरू आहे, त्यामुळे नक्कीच तुमची उन्हामुळे स्किन टॅन झाली असेल तर खूप जणांना ही समस्या भेडसावत असतील आणि मग आपण याचं सॉल्युशन द्यायला हवं आणि म्हणून मी खास तुमच्यासाठी D10 टोमॅटो इथं घेऊन आली आहे। तर हे D10 टोमॅटो कसं करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा। जसं उन्हाळा सुरू झाला तसंच माझ्या डोक्यामध्ये आलंच होतं, जसं मी पोटॅटो फेशियल मागच्या वर्षी सांगितलं होतं तसं टोमॅटोचा आपण D10 फेशियल किंवा क्लीनअप सांगूया। टोमॅटोचा हे जे मी क्लीनअप सांगते आहे ते अत्यंत अतिशय फायदेशीर आहे। हे या मी उन्हाळ्यात आतापर्यंत 2 ते 3 वेळा करून झालेलं आहे। मला यामध्ये खूपच अमेझिंग रिझल्ट मिळाला आहे, त्यामुळे मी इथे हे तुम्हाला रेमेडी शेअर करत आहे। त्याचबरोबर माझ्याजवळ जे कोणी आहेत त्यांना हे मी सजेस्ट केलं आहे की प्लीज तुम्ही हे करून बघा आणि ज्यांनी हे केले त्यांनाही खूप छान रिझल्ट मिळाले आहेत। तर मग मी म्हटलं की यावर व्हिडिओ बनवायला हरकत नाहीये, म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपण टोमॅटोमुळे D10 कसे होऊ शकतो। मुळातच टोमॅटोमध्ये असे काही घटक आहेत जे आपलं टॅनिंग घालवतं, तसेच आपल्या चेहऱ्यावरचे काळे डागही घालवतात। आता ते कसं होतं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। त्यासाठी आधी आपण जाणून घेऊया की आपल्याला तयारी काय करायची आहे आणि ती कशी करायची आहे। सगळ्यात आधी आपण बनवणार आहोत क्लिन्झर आणि फेस पॅक। त्यासाठी मी एक वाटीमध्ये टोमॅटो पल्प काढून घेतलेला आहे आणि आता दुसऱ्या वाटीमध्ये क्लिन्झर बनवतो आहोत। त्यासाठी मी 1 चमचा बेसन पीठ घेतलं आणि आता त्यामध्ये 3 चमचे टोमॅटो पल्प घेते आहे। त्यानंतर मी यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करणार आहे। आता तुम्ही यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल ॲड करू शकता, तुम्हाला गरज वाटत असेल तरच विटॅमिन ई कॅप्सूल तुम्ही ॲड करा किंवा काहीही हरकत नाही आहे, नाही ॲड केलं तरी। हे तयार झालं आपलं क्लिन्झर आणि आता स्क्रबिंगसाठी मी इथे काढून ठेवला आहे अर्धा टोमॅटो, मध आणि कॉफी। आता मी हे पुढे बनवते आहे फेस पॅक। फेस पॅक साठी मी 1 वाटी घेतली, त्यानंतर मी 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलं आहे, त्यानंतर 3 चमचे टोमॅटो पल्प घेतलेले आहे आणि त्यानंतर 1 चमचा दही छानपैकी मिक्स करायचं आणि आता हा तयार झाला आपला फेस पॅक। स्क्रबिंग साठी टोमॅटो, मध आणि कॉफी आपण काढून घेतलेला आहे। आता ही झाली आपली तयारी। तर सगळ्यात आधी आपल्याला आईस क्यूब हे आपल्या चेहऱ्यावर लावून घ्यायचं आहे। आता हे आईस क्यूब काय आहे आणि ते चेहऱ्यावर कसे लावायचं ते आताच लास्ट व्हिडिओ आईस क्यूबचे अनोळखे फायदे हा व्हिडिओ बनवला होता, त्यात मी आईस क्यूबचे काही बेनिफिट तुम्हाला सांगितले आहेत आणि त्या आईस क्यूबमध्ये पुदिना, स्ट्रॉबेरी, लिंबूचे काही तुकडे घालून ते फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे। मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कारण याचे असंख्य फायदे आहेत। जर तुम्हाला सनबर्न झालं असेल, रेडनेस आलं असेल किंवा मग तुम्ही उन्हात जाऊन आलाय तर तुम्हाला इरिटेशन जाणवतंय, तर सरळ तुम्ही आईस क्यूब तुमच्या चेहऱ्यावर फिरवलीत तर तुम्हाला खूप छान वाटेल। काही वेळ हे आईस क्यूब आपल्या चेहऱ्यावर फिरवायचं आहे। त्यानंतर आपण आपल्या क्लीनअपला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगितलं होतं की ते क्लिन्झिंग आपण टोमॅटो पल्प आणि बेसन पीठ मिक्स केलेलं मिश्रण तयार केलेलं आहे, चेहऱ्यावर छानपैकी अप्लाय करायचं आहे आणि त्यानंतर मस्तपैकी 5-10 मिनिट मसाज करायचा आहे। आता या टोमॅटोचे कित्येक फायदे आहेत, मी यावरून तुम्हाला एक किस्सा सांगते। मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र होता, मराठी होता, त्याची स्किन खूप तुकतुकीत होती। त्याला मी सहज विचारलं की तू चेहऱ्याला काय करतोस, तुझी स्किन इतकी छान कशी काय, म्हणजे आम्ही मुलींची पण इतकी छान स्किन नसते, तुझी कशी काय एवढी छान। तर त्याने मला सांगितलं की मी रोज टोमॅटो चेहऱ्याला लावतो। तो उन्हात खूप फिरायचा आणि त्यामुळे त्याची आई बोलायची की टोमॅटो चेहऱ्याला लावायचं, घरी आल्यानंतरही टोमॅटोने चेहरा क्लीन करायचा। तेव्हा मी खरं ऐकलं होतं, पण काही वर्षानंतर हे मी ट्राय केलं आणि मला खरोखरच कळलं की टोमॅटोचे किती सारे बेनिफिट आहेत। जो टोमॅटो
आपल्या घरामध्ये असताना त्या टोमॅटोमध्ये अक्षरशः आपलं टॅन घालवण्याचे सगळे घटक आहेत. टोमॅटोमुळे आपल्या चेहऱ्यावरील सिबमचा जो स्त्राव होतो तो नियंत्रित करण्यासाठी मदत होते. त्यानंतर मुरूम जे येतात म्हणजे पिंपल्स जे येतात ते पिंपल्स नाहीसे व्हायला मदत होते. पिंपल्समुळे आलेले जे काळे डाग आहेत ते सुद्धा फ्रीड आउट व्हायला मदत होते. असे असंख्य टोमॅटोचे फायदे आहेत. म्हणूनच मी इथे टोमॅटो क्लीनअप तुम्हाला सांगते आहे. तर अशा पद्धतीने आपण छानपैकी क्लिन्झिंग करून घेतलं तर त्यानंतर आपण घेणार आहोत स्टीम. आता स्टीम कशी घ्यायची आहे हे तुम्हाला माहीत आहे. जर तुमच्याकडे स्टीम मशीन असेल तर ते स्टीम कशी घ्यायची आहे, तुमच्या चेहऱ्यावर जिथे ब्लॅक हेड किंवा व्हाईट हेड जिथे जास्ती वाटत आहे तिथे फिरवा. पूर्ण चेहऱ्यावर स्टीम लागली तरी चालेल. उन्हाळा आहे, खूप हाय स्टीम घेऊ नका. आणि स्टीम घेऊन झाल्यानंतर आपण करणार आहोत स्क्रबिंग एक्सफोलिएट करणार आहोत. तर ते कसं करायचं, मी जे तुम्हाला कॉफी, टोमॅटो आणि मध सांगितलं होतं, तुम्हाला कॉफी घ्यायची आहे आणि त्याच्यावर अर्धा कापलेला टोमॅटो ठेवायचा आहे आणि ते सरळ करून त्याच्यावर मध टाकायचं आहे आणि ते तुमच्या चेहऱ्याला छानपैकी मसाज करायचं आहे. तर आता ही कॉफी लगेचच मेल्ट व्हायला लागते, त्यामुळे खूप वेळ घालवू नका. टोमॅटोने कॉफी पेरल्यानंतर पटकन मध टाका आणि त्यानंतर चेहऱ्यावर मसाज करायचा आहे, म्हणजे छानपैकी एक्सफोलिएट होईल तुमचा चेहरा आणि चेहऱ्यावरचं जे ब्लॅक हेड असतील, व्हाईट हेड असतील तेही निघून जायला मदत होते. टोमॅटोचा आणखीन एक उपयोग ते म्हणजे ओपन पोर्स असतात, ते बंद व्हायला मदत होते. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जी घाण आहे ते क्लिन्झिंगने बाहेर पण येणार आणि तुमचे जे पोर्स आहे ते बंद सुद्धा होणार. त्यामुळे आपण हे घरगुती क्लीनअप करतो आहोत. आणि हे टोमॅटोचं स्क्रबिंग आहे. 2 ते 3 मिनिट छानपैकी पूर्ण चेहऱ्यावर स्क्रब करा, म्हणजे हे टोमॅटोचं फेशियल केल्याने अक्षरशः गाल तुमचे टोमॅटो सारखे लाल होतात. आता चेहरा धुवा, त्यानंतर सुकवा. आता पुढे वापरणार आहोत फेस पॅक. आता फेस पॅक साठी आपण टोमॅटो पल्प, दही आणि तांदळाचं पीठ घेतलेलं मिश्रण घेतलं आहे. अजिबात खूप काही सांगत नाहीये, खूप छोटे छोटे इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्या घरी रोजच्या वापरात असतात, तेच वापरून आपण करतोय. हे आपल्याला स्वयंपाकघरात आहेत, आपल्याला कुठेही जायची गरज नाहीये. ते घ्या, मिक्स करा, फक्त मस्तपैकी आपल्या चेहऱ्यावर लावा. आता हा आपला फेस पॅक चेहऱ्यावर पूर्ण लावून झाल्यानंतर 15-20 मिनिटं मस्तपैकी एक गाणं लावा, झोपून जावा आणि ते आपल्या चेहऱ्यावरती फेस पॅक वाळू द्या. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट लगेचच दिसेल की तुमचा चेहरा किती टवटवीत झाला आहे. तुम्हाला ज्या मी स्टेप्स सांगितल्या आहेत ते म्हणजे मी मांडणी सांगितली आहे, ती मांडणी व्यवस्थित करून ठेवली तर या पद्धतीने जर का तुम्ही हे क्लीनअप केलं तर तुम्हाला हे अजिबात अवघड वाटणार नाही. घरगुती उपाय आहे, हे कधीही छान असतात, याचं कोणतेही साईड इफेक्ट नसतात. आता हे क्लीनअप झाल्यानंतर काय करणार आहोत, गुलाब पाण्याचा स्प्रे करणार आहोत. जर तुमच्याकडे स्प्रे नसेल तर गुलाब पाणी घ्या, मस्तपैकी चेहऱ्याला लावा आणि मग त्यानंतर मॉइश्चरायझर करणार आहोत आपला चेहरा. आणि उन्हाळा आहे, बाहेर जाताना सनस्क्रीन लावायला विसरू नका. तर हे क्लीनअप तुम्हाला आय होप की खूप आवडलं असेल, खूप युजफुल वाटलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ही जी मी रेमेडीज सांगितली आहे तुम्हाला हे नक्की करून बघा. मला डेफिनेटली सांगते आहे की हे खूप फायदेशीर आहे तुमच्या चेहऱ्यासाठी. मलाही खूप जाणवतात याचे फायदे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असाल तर तुम्ही हे नक्की सर्वांना सांगा की हे टोमॅटो डी10 क्लीनअप कसं करायचं आहे ते, किंवा माझा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर मग आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. थँक्यू.